देशाला जागा हवा शिर भला शस्त्रकुटी देव निळावंतीला बेल निळावंतीला तोच देवान जागा धरला तोच देवान जागा धरला काढून बिब्याचे तेल सव्वा हात रुमाल रंगविला बिब्याचा डाग हितर निघाला बिब्याचा डाग हितर निघाला हो। नमस्कार, निशाईमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। प्रेक्षको, आजपासून श्रावण महिन्याला आरंभ होतो आणि श्रावण म्हटलं की हिंदू धर्मात खूप धार्मिक मानलं जातं आणि श्रावण महिन्यात आपण अशीच काही जे पांडवकालीन असतील किंवा ऐतिहासिक जी मंदिरं असणार आहे त्यांचा आपण आज इतिहास दाखवणार आहोत। आज आपण आलो आहोत राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी। चक्रेश्वर मंदिर तुम्ही अनेक वेळेला सोशल मीडियाद्वारे तुम्ही पाहिलं असेल, पण काही गोष्टी आम्ही अशा दाखवणार आहोत ज्या ऐतिहासिक आणि गुप्त ठिकाणी आहेत। आपण आज आपल्यासोबत जी माहिती सांगणार आहेत ते या गावचे नागरिक आहेत, सरपंच आहेत। आपण त्यांच्यासोबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार। श्रावण महिन्याचा मासारंभ होत आहे, त्यामुळे या ठिकाणी चक्रेश्वराच्या मंदिरामध्ये पहाटे 4 वाजता जलाभिषेक घातला जातो। त्यानंतर हा जलाभिषेक सर्वसाधारण 6 वाजेपर्यंत चालतो। त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होते आणि या ठिकाणी भाविकांची सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी कमीत कमी 8 वाजेपर्यंत अशी रांग लागलेली असते। तसेच या ठिकाणी कीर्तनाचा किंवा धार्मिक कार्यक्रमाचा या ठिकाणी उत्सव मोठ्या उत्साहाप्रमाणे मोठ्या उत्साहात या ठिकाणी कार्यक्रम चालू होत असतो आणि या ठिकाणी परंपरेनुसार या शिवलिंगाला प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये अधिक महत्त्व असते। त्यामुळे या ठिकाणी कोण भाविक भक्त या ठिकाणी खिचडी वाटत असतात, कोण महाप्रसाद करत असतात आणि या ठिकाणी परंपरेनुसार हे मंदिर जे आहे ते पांडवकालीन याचं बोललं जाते किंवा या मंदिराची जी प्रकार तयार केलेली आहे ती हेमरपंत या दगडापासून तयार केली, त्याबद्दल काय थोडंसं माहिती? हे तसं बघितलं तर इसवी सन 1300 काळातील हे मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे। याची आख्यायिका अशी आहे की एका रात्रीमध्ये हे मंदिर पांडवाने बांधलेलं आहे असे पूर्वीपासून या ठिकाणी आख्यायिका आम्ही ऐकलेली आहे किंवा जी जुनी माणसं आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि खरोखरच बघितलं आपण तर या ठिकाणी एक शीळ कमीत कमी 2-3 टनाची वजनाची आहे आणि या ठिकाणी वरती स्लॅब वगैरे काही नाही, पूर्णपणे हे मंदिर दगडाचे आहे। आणि चालू वर्षी या ठिकाणी आम्ही त्या दगडामध्ये थोडे बदल करून याचे आधुनिक म्हणजे पूर्वी 5 जे दगड आहेत त्या दगडाचा वापर करून समोरच्या भिंती बांधलेल्या आहेत आणि या ठिकाणी बरंच कार्यक्रमाचा वर्गातून आम्हाला या ठिकाणी 2 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे। त्याचंसुद्धा या ठिकाणी काम चालू आहे। पलीकडे समामंडप असेल किंवा आपला यात्री निवासासाठी आणि भाविकांच्या येणाऱ्या सोयीसाठी या ठिकाणी किचन रूम आणि जेवणासाठी मोठा हॉल बांधलेला आहे। त्या ठिकाणी काम कसं जागा हवा शिर भला शस्त्रकुटी देव निळावंतीला तोच देवान जागा धरला तोच देवान जागा धरला हो। किंदराव झाडी लागली वाघ शिवरानाला निगवळी नांदे गंगापुराला वगवळी नांदे गंगापुराला होती गवळ्याची कामधेनू नेमतीनं ठेविला घरामध्ये पाजीना वासरला घरामध्ये पाजीना वासरला गाईला सोडून गवळी पाठीमाग न गेला गाय दूध घालती देवाला गाय दूध घालती देवाला आतला देवन गुप्त केली गाईला देवन गुप्त केली गाईला हो। चक्रेश्वराची महिमा देवाची आगात तहु देशाला जागा हवा शिर भला शस्त्रकुटी देव निळावंतीला बेल निळावंतीला तोच देवान जागा धरला तोच देवान जागा धरला काढून बिब्याचे तेल सव्वा हात रुमाल रंगविला बिब्याचा डाग हितर निघाला बिब्याचा डाग हितर निघाला हो। गावच्या मंदिराला चक्रेश्वराचे शिखर म्हणून एक प्रसिद्ध स्थान आहे। त्या स्थानामध्ये पूर्वी पांडवकालीन जे म्हणजे हे मंदिर आहे त्याच काळामध्ये एक गवळी राहत होता या गावात आणि त्या गवळ्याची गाय होती आणि त्या गाय दररोज घरामध्ये दूध देत होती आणि ती दूध कुठं देते हे पाहण्यासाठी तो गवळी दररोज तिच्या पाठीमागे जात होता आणि ती गाय नेमकी त्या शिखरावरती जी देवाची पिंडी आहे त्या पिंडीवरती ते दूध घालत होती गाय आणि त्या गायीला त्यानं मारायची ठरवली आणि त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती। त्या कुऱ्हाडीनं तिला खाऊ घालणार एवढ्यात देवानं त्या गायीला गुप्त केलेली आहे आणि गुप्त करून
त्या देवाची जी दगडाची मूर्ती आहे त्या साक्षात त्या मूर्तीवरती तो घाव झेललेला आहे देवान. आणि त्यानंतर या ठिकाणी एक प्रसिद्ध तीर्थमध्ये या ठिकाणी एक जगात असं प्रसिद्ध की दिव्याचा डाग या ठिकाणी गेलेला आहे. त्या प्राचीन काळी या ठिकाणी एक 1.25 हाताचं फडकं दिव्यामध्ये काळं केलेलं होतं आणि ते काळं फडकं या ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये धुवून ते दिव्याचा डाग इथं निघलेला आहे आणि हे जगात एक हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे.